प्रश्न असा आहे की सर मला नीड रेक्टिफिकेशनमध्ये रिमार्क आला आहे, परमनंट नंबर कॉन्ट्रॅक्ट कॉपी अपलोड इन पोर्टल असं करायचं तर काय करू? तर यांनी क्लेम सबमिट केलेला होता, पण यांचा क्लेम हा रेक्टिफिकेशनमध्ये गेलेला आहे आणि यांना दोन गोष्टी त्या अपलोड करायला सांगितल्या आहेत. एक तर परमनंट नंबर टाकायला सांगितलं आहे आणि एक कॉन्ट्रॅक्ट कॉपी टाकायला सांगितले आहे. तर मित्रांनो, परमनंट नंबर तर आपला जो अप्रेंटिसशिप करताना आपण जो नंबर देतो किंवा तुम्ही कंटिन्यू जो वापरता तोच नंबर असते. आणि दुसरा एक इथं कॉन्ट्रॅक्ट कॉपी. तर बऱ्याच मुलांना कॉन्ट्रॅक्ट कॉपी जी आहे ती आपण जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे ज्यामध्ये आपण आपलं प्रोफाईल बनवतो, तिथं आपण 100% प्रोफाईल कंप्लीट करतो, तर तिथं तुम्हाला इथं कॉन्ट्रॅक्ट कॉपी तिथं मिळून जाईल. जिथं आपण अप्रेंटिसशिप करतो तिथं आपला कॉन्ट्रॅक्ट जनरेट होते आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पूर्ण डिटेल्स असते. आपल्या अप्रेंटिसशिपचा डेट, स्टार्टिंग डेट, एंड डेट, आपल्याला स्टायपेंड किती मिळणार आहे आणि कुठं आहे, आपलं नाव वगैरे, कंपनीचं नाव, सगळं बँक डिटेल्स वगैरे सर्व त्या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये अपलोड केलेली असते. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॉपी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊ शकता. तिथे तुमचा फक्त तुम्हाला मेल ID टाकायचा आहे आणि एक खाली कॅप्चा असते, तो टाकल्यानंतर तुम्ही तिथून तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुमचा कॉन्ट्रॅक्ट तिथून डाउनलोड करू शकता. कॉन्ट्रॅक्ट डाउनलोड करायचा, त्यानंतर काय करायचं, परत एकदा MAPS पोर्टलवर लॉग इन करायचं आणि MAPS पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर MAPS पोर्टलवर तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं आपण लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं डिटेल दाखवेल. इथं जे स्टेटस आहे यामध्ये तुमचं काय प्रॉब्लेम आहे, क्लेम कशासाठी रिजेक्ट झालेला आहे ते दाखवेल. आता इथं दाखवते रेक्टिफाय बाय इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे रेक्टिफिकेशन म्हणजे तुम्हाला काहीतरी सुधार करायचा आहे. तुम्ही जो क्लेम सबमिट केला आहे त्यामध्ये काहीतरी कमतरता राहिलेली आहे तर ती तुम्हाला सुधारायची आहे. तर त्यानंतर तुम्ही काय करणार, इथं गेल्यानंतर हा जो तुमचा क्लेम नंबर आहे इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथं क्लिक केल्यानंतर या टाईपचा एक इथं सरफेस दिसेल. तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही तुमचे डिटेल्स बघू शकता. तर इथं हे जे डिटेल्स आहेत यात ॲटो फिल झालेले आहेत. यामध्ये तुम्ही काही चेंज करू शकत नाही. यामध्ये अप्रेंटिसशिपची डेट, स्टार्टिंग डेट, एंड डेट यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही. तुमचं जो ट्रेड वगैरे आहे त्यामध्ये चेंज करू शकत नाही. पण तुम्ही चेंज कशामध्ये करू शकता, तुमचं इथं स्टायपेंड दिले आहे त्यामध्ये चेंज करू शकता. मेल, फिमेल, OBC, इथं तुमची कॅटेगरी वगैरे आणि इथं तुमचं बँक स्टेटमेंट. बऱ्याच मुलांचे फक्त बँक स्टेटमेंटमध्ये चुका होत आहेत. ते बँक स्टेटमेंट टाकताना हायलाईट करून टाकत नाही आहेत किंवा त्यांचं जो फ्रंट पेज असते नाव आणि नंबर ते टाकत नाही आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही नवीन बँक स्टेटमेंट अपलोड करू शकता. त्यानंतर इथं तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, बरेच मुलं डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करत नाहीत, तर नसेल करेल तर त्यांनी इथं डोमिसाईल सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर हा जो तिसरा पार्ट आहे इथं दोन ऑप्शन आहेत. एक तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट, अप्रेंटिसशिपचा कॉन्ट्रॅक्ट और नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. पण इथं बऱ्याच इस्टॅब्लिशमेंट आहे ते NSE सर्टिफिकेट मान्य करत नाही आहेत, तर ते कॉन्ट्रॅक्ट मागत आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमची पूर्ण डिटेल्स येईल. अप्रेंटिसशिप करताना तुम्ही तुमचं जे स्टायपेंड वगैरे तुमची जी माहिती आहे ती सगळी कॉन्ट्रॅक्टमध्ये भरलेली असते. तर तुम्ही इथं यायचं आहे आणि इथं चूज फाईलवरती क्लिक करून तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड केलेला आहे तो तुम्ही इथं अपलोड करू शकता. इथं अपलोड करायचं आहे तुम्हाला, इथं डोमिसाईल अपलोड करायचं आहे, इथं बँक स्टेटमेंट हे करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा क्लेम तुम्ही रिसबमिट करू शकता. क्लेम इथं रिसबमिट केला त्यानंतर तुम्हाला एक सक्सेसचा मेसेज येईल आणि तुमचा क्लेम इथं रिसबमिट सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमचा क्लेम नंतर काही दिवसांनी तो तुमचा क्लेम ॲक्सेप्ट होईल आणि त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट करून ॲक्सेप्ट झाल्यानंतर तो RO ऑफिसकडे जाईल, तिथे ॲक्सेप्ट होईल आणि त्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पेमेंट येणार आहे. तर तुम्ही याला चेक कसं करायचं, तर चेक करायची पद्धत सेमच आहे. तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि ते क्लेम जो नंबर आहे ते तुमचा त्यावर क्लिक करायचा आहे आणि तुमचं क्लेमचं जे काही स्टेटस असेल तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला तुमचा कॉन्ट्रॅक्ट जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला जायचं आहे अप्रेंटाईस पोर्टलवर. तर तुम्ही इथं बघू शकता अप्रेंटिस पोर्टल, यावरती क्लिक करायचं आहे. पोर्टलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे लॉग इन आणि रजिस्टर आहे यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथं जे कॅन्डिडेट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकायचा. ईमेल ID टाकायचा आणि नंतर कॅप्च्या खाली एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि तुम्ही तिथून कॉन्ट्रॅक्ट तुमचा डाउनलोड करू शकता. तुम्हाला तो इथं तुमचा मेल ID टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. कॅप्चा व्हेरीफाय झाला त्यानंतर तुम्ही इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, मोबाईलवरती जाईल आणि इथं OTP टाकल्यानंतर तुमचं लॉग इन इथं सक्सेसफुल होऊन जाईल. OTP टाकून झालेलं आहे. आता आपण इथं लॉग इन करायचं. तर या प्रकारे आपलं इथं लॉग इन झालेलं आहे आणि तुम्ही या वेबसाईटवर बघू शकता. हे इथं जे आलेलं आहे तर याला तुम्ही कॅन्सल करू शकता. त्यानंतर खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पहिले डॅशबोर्ड, त्यानंतर तुमचं प्रोफाईल, त्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट, या 3 नंबरचा जो ऑप्शन आहे इथं तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण जो कॉन्ट्रॅक्ट आहे अप्रेंटिसशिप करताना जो जनरेट झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट येईल आणि त्याला तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता PDF स्वरूपात आणि तोच कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. तर तुम्ही इथं कॉन्ट्रॅक्ट अपलोड करा आणि तुमचं
जे क्लेम रिसबमिशनचं काम आहे ते इथून कंप्लीट करू शकता. आणखी काही जर अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे की इतर मुलांचा पण फायदा होईल आणि जास्तीत जास्त मुलांना 42,000 क्लेम भेटेल. धन्यवाद.